तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत रोहिलागड येथे, जो की जालना जिल्ह्यातील आणि अंबड तालुक्यातील एका रोहिला या गावाच्या मागे वसलेला एक गड आहे. साधारणतः आपण जर जालन्याहून बघितलं तर हे एक 40-45 किलोमीटर अंतरावर असन, आणि किंवा जर आपण अंबडमधून जर बघितलं तर एक साधारणतः 20-22 किलोमीटर अंतरावर असलेला हा गड आहे. म्हणजेच हे गाव आहे आणि गावातच हा गड आहे. तर चला आपण तिथे पोहोचल्यानंतर बघूया की काय काय आहे त्या गडावरती. हा गड जालना जिल्ह्यातील एकमेव गिरिदुर्ग आहे, जो की असं म्हणतात की पैठण आणि जो आपला देवगिरी किल्ला आहे, ज्याला आपण दौलताबाद किल्ला म्हणतो, यांच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधला गेलेला असावा. हाच तो गड आहे. In 500 meters, turn right. फायनली आपण गडावरती आलेलो आहे आणि हेच ते गाव आहे रोहिला. तर चला आता आपण बघूया ह्या गुफा. आतमध्ये खूप अडचण असल्या कारणाने मी काही आतमध्ये जाऊ शकलो नाही, तुम्हाला दुरूनच दाखवतो. आणि इथे जास्त काही बघण्यासारखं मला तर काही वाटलं नाही. बस या लेण्यांसारखे काही कोरीव आहेत जे आपण बघू शकता. इथे आपण जर बघितलं या पायऱ्याहून खाली जाऊन, तर खाली एक गुहा आहे, जी असं म्हटलं जातं की ही गुफा जी आहे म्हणजे हे जी भुयार आहे, हे भुयार डायरेक्ट आपला दौलताबाद जो आहे देवगिरी किल्ला डायरेक्ट तिथे निघतं, जे की म्हणजे भूमार्ग पहिला गुपित जाण्याचा मार्ग होता. गावकऱ्यांच्या मते हा गड अधुरा राहिलेला आहे. बांधताच याचं काम अधुरं पडलं होतं आणि हा तसाच आतापर्यंत आहे. सध्या याची परिस्थिती खूप बेकार आहे, कारण इथे असं काही बघण्यासारखं नसल्या कारणानं मला तरी वाटतंय, जे मी ऐकलं होतं तसं मला तर काही भेटलं नाही बघायला, आणि याच कारणाने इथं कोणी येत नसावं. हे बघू शकता आपण इथे काही जुन्या काळातील असं या आकाराचं आहे, काय माहिती. बाकी याच्या आणि त्या भुयाराच्या अलावा आम्हाला काही दिसलं नाही. पूर्ण डोंगर आम्ही बघितला पण काहीच भेटलं नाही. आणि मग इथून आम्ही वापस फिरलो आणि वापस येताना त्याच मार्गावरती एक किनगाव राजा आहे, आणि त्या किनगाव राजामध्ये जांबवंतजी यांचं एक गुफेमध्ये मंदिर आहे, जे आपण आता थोड्याच वेळात बघणार आहोत. हेच ते मंदिर, आणि असे वरती जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहे. एकदम व्यवस्थित वाटलं. त्या रोहिलागडपेक्षा तर इथं एकदम मस्त वाटलं. सगळं व्यवस्थित आहे आणि हे पण डोंगरातच आहे. आणि इथल्या गावकऱ्यांच्या मते जांबवंतजी हे इथेच निवास करत होते असं मला ऐकण्यात आलं. आता किती गोष्टी खऱ्या आहेत हे काही माहिती नाही आहे, पण जे मला ऐकायला भेटलं त्या गावकऱ्यांच्या थ्रू मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि हेच पहा ते मंदिर, आणि या मंदिरामध्ये आणखी काही मूर्त्या आहेत, जसं की आपण जर बघितलं तर ही विठ्ठल रुक्माई, इथे राम लक्ष्मण सीता आहे, आणि इथे राधाकृष्ण आहे. अशा इथं मूर्त्या आहेत. आणि हे आपले संत ज्ञानेश्वर महाराज. आणि आपण आता आतमध्ये जाऊया. पहा, आतमध्ये हे म्हणजे एका गुफेमध्ये आहे मूर्ती, आणि गुफेच्या बाहेर असं मंदिर केलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, अशी गुफा आहे, आणि या गुफेमध्ये हे जांबवंत महाराजांचं मंदिर, म्हणजे जांबवंत आपले रामायणामधले जांबवंतजी, हे पाहू शकता तुम्ही. ते पहा, अशा प्रकारचं हेच बघा. आतमध्ये एकदम वीज पुरवठा वगैरे सगळं हे केलेलं आहे. गावकऱ्यांनी एकदम व्यवस्थितपणे इथं सगळं काही व्यवस्था करून ठेवलेली आहे अगोदरच. हे बघू शकतो तुम्ही, हे जांबवंत महाराज. आणि इथेच सर्व काही पूजा वगैरे करण्यासाठी सर्व काही सामग्री इथं अवेलेबल आहे. आणि याच्या आपण जर बाजूला जर बघितलं तर एक शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आहे. आणि बाहेर जर गेलो आपण तर इथं सगळी काही व्यवस्थित व्यवस्था आहे, पाण्याची, शौचालयाची, सर्व काही व्यवस्थित आहे. आणि चला आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, नमस्ते.